उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कालपासून पुण्यामध्ये तळ ठोकून आहेत। मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी फडणवीसांनी आता कंबर कसली आहे। तसंच पुण्यामधील 3 लोकसभा मतदारसंघांचा फडणवीसांनी आढावा घेतलाय। महायुतीसाठी सुरुवातीला सोपे वाटणारे मतदारसंघ आता हळूहळू अवघड होत चाललेले आहेत। बारामतीचं मतदान झालं असलं तरी विजयाबाबतची अनिश्चितता ही कायम आहे। मावळमध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना अशी थेट लढत आहे। मावळमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर इकडे शिरूरमध्ये अमोल कोल्हेंनी शिवाजीराव आढळराव पाटलांना अक्षरशः जेरीस आणलंय। पुण्यामध्ये देखील निवडणूक घासून होणार असल्याचं चित्र दिसतंय। रवींद्र धंगेकर यांचा धंगेकर पॅटर्न मुरली मोहोळ यांच्यासाठी अडचणीचा ठरतोय आणि त्यात भाजपचे माजी नगरसेवक आणि काही पदाधिकारी अंग काढून घेत असल्याच्या देखील तक्रारी आलेल्या होत्या आणि त्यामुळे कुठला दगाफटका होऊ नये, त्याचप्रमाणे कामात तसूभरही कसर राहू नये यासाठी स्वतः फडणवीस पुण्यामध्ये अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। विशेष लक्ष देऊन आहेत। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या पुण्यातल्या या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। थेट जाऊया अरुणकडे। अरुण, पुण्यामध्ये या सर्व घडामोडी, राजकीय घडामोडी घडतात। खरं तर अजितदादांचा बालेकिल्ला म्हणून पुण्याकडे पाहिलं जातं, मात्र विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री फडणवीस या सगळ्याकडे आता लक्ष देऊन आहेत। काय काय नेमक्या घडामोडी राजकीय घडतात? पुण्याकडे जर बघितलं तर पुण्यामध्ये म्हणजे पुणे शहर आणि जिल्ह्यात मिळून 4 लोकसभेच्या जागा आहेत, ज्यामध्ये पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर यांचा समावेश होतो। या सगळ्या ज्या लढती आहेत ते केवळ वैयक्तिक प्रतिष्ठेच्याच नाहीत, तर सध्याची गरज म्हणून, पक्षासाठी म्हणून, म्हणजे मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवायचं असेल तर एक जागा महत्त्वाची आहे म्हणून त्या सगळ्या लढतींकडे बघितलं जातं आणि या प्रत्येक ठिकाणी आपला उमेदवार कसा विजयी होईल यासाठी सगळेच प्रयत्न करतायत आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस विशेष लक्ष देऊन आहेत। त्याचं कारण असं आहे की पुण्यामध्ये गेल्या 2 वेळी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आलेला होता। यावेळी मात्र धंगेकर पॅटर्न चालतो की काय अशी भीती निर्माण झालेली आहे, कारण कसब्यामध्ये ज्या पद्धतीने धंगेकरांनी विजय मिळाला होता त्याची पुनरावृत्ती होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी म्हणून देवेंद्र फडणवीस पुण्यात लक्ष देत आहेत। दुसऱ्या बाजूला बारामतीचं तर मतदान झालेलं आहे, मात्र ती निवडणूक पण त्या मतदानाच्या वेळी झालेल्या चुका किंवा त्रुटी या मतदानाच्या दिवशी होऊ नयेत यासाठीची खबरदारी घेतली जाते। कारण शेवटच्या दिवशी आपण मतदानाच्या दिवशी जर बघितलं तर प्रत्येक तासाला रोहित पवार काही ना काही स्वरूपाचे आरोप करत होते, म्हणजे शेवटच्या किंवा मतदानाच्या दिवशी सुरू असलेला हा एक प्रकारचा प्रचारच होतात आणि या गोष्टी निश्चितपणे डॅमेज करणाऱ्या ठरू शकतात, तर ते तसं घडू नये याची खबरदारी घेण्यात येते। मावळच्या बाबतीत म्हटलं तर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा उमेदवार आहे श्रीरंग बारणे पाटील आणि त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। संजोग वगैरे हे शिवसेनेकडून म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडून लढतायत आणि त्यामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना या लढतीमध्ये एकनाथ शिंदेंचा उमेदवार विजयी व्हावा यासाठी फडणवीस लक्ष घालतायत, फडणवीस प्रयत्नशील आहेत। आणि त्याच वेळी इकडे शिरूरमध्ये जर आपण बघितलं तर अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील अशी लढत आहे आणि आढळराव पाटील हे पुन्हा एकदा शिवसेनेचे म्हणजे एकनाथ शिंदेंचे पुन्हा एकदा अजित पवारांचे उमेदवार आहेत, त्यामुळे तिथे अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आणि ती टिकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस मैदानात खरं ते अरुण या सगळ्या चित्रावरून एक असं स्पष्ट होत आहे, खरं तर आधी जे सोपे वाटत होते सर्व मतदारसंघ तिथल्या उमेदवारांमुळे, तिथल्या एकंदरीत राजकीय गणितामुळे ते तितकेसे सोपे नाहीत हे एकंदरीतच या सगळ्यावरून स्पष्ट होत आहे। अरुण, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। वेळोवेळी आपल्याकडून अपडेट घडामोडी पुणे परिसरातल्या जाणून घेत राहू।